Hello friends. Okay, so today I finally decided to show you my earring collection. And honestly, I think there are easily 100 to 150 earrings here. जेव्हा मला एखादी इयरिंग आवडते तेव्हा माझ्या मनात एकच विचार येतो, अरे वा किती सुंदर आहे, ही तर घ्यायलाच पाहिजे. मग मी ती घेते, घरी आणते, छान ठेवते आणि मग घालायची वेळ आली की दुसरीच इयरिंग घालते. काही इयरिंग्स तर अशा आहेत की मी त्यांना फक्त विकत घेते, वापरण्याचा अजून विचारच केला नाही. आणि माझ्या फॅमिलीला तर आता माझ्या कलेक्शनची खूपच काळजी वाटते. ते म्हणतात की तू इयरिंग्स घालतच नाहीस, आम्हाला दे, एकदा सगळ्या विकून टाकूया. म्हणजे माझ्या इयरिंग्सला ना आता घरात राहण्याचा हक्कच उरलेला नाही. त्याचबरोबर ऑनेस्टली सांगायचं म्हटलं तर काही गोष्टी आपण वापरण्यासाठी नाही तर फक्त आवडल्या म्हणून घेतो. आता तुम्ही सांगा, तुमच्याकडेही असे कलेक्शन्स आहेत का? मी काही इयरिंग्स असे खूप सारे ट्रॅडिशनल आणि खूप साऱ्या गोष्टी अशा मी वेस्टर्न इयरिंग्स घेतल्या, ते कलेक्शन करून ठेवल्या, पण मी थोड्याच वापरते आणि थोड्या अशाच राहून जातात आणि त्या मला आवडतातही म्हणून मी त्या तशाच ठेवून दिल्यात. आणि मोजक्याच कधीतरी ऑफिसला घालते, कधी बाहेर जाताना घालते. आणि खूप साऱ्या साठवल्यामुळे काय झालेलं आहे, घरचे वैतागलेत. त्यांना असं वाटतं की अरे बास, आता आता नको तू नवीन घेऊ. पण ज्या वेळी मी मार्केटमध्ये जाते, फ्रेंड्सबरोबर जाते किंवा फॅमिलीबरोबर बाहेर जाते, एखादी इयरिंग दिसली की माझ्या मनात बसते आणि मग मी ती घरी घेऊन येते. आणि असंच खूप सारं कलेक्शन मी केल्यामुळे काय झालेलं आहे, आता मला नवीन इयरिंग्स नाही घेता येतात कारण की ऑलरेडी खूप सारे आहेत. त्याच्यामुळं मला हे पण दुःख वाटतं की अरे आता मी नवीन नाही घेऊ शकत आहे, कारण की ऑलरेडी घरामध्ये आहेत आणि त्याच मी खूप साऱ्या वापरल्या नाही आहेत आणि मग मी नवीन घेऊन करू तरी काय. त्याच्यामुळं मला नवीन इयरिंग्स आता परचेस नाही करता येते. असं तुमच्याबरोबर पण होतं का? आणि मला वाटते असं साऱ्या मुलींबरोबर आणि सगळ्यांबरोबर असंच होत असणार आहे की आपल्याला हा इयरिंग्स म्हणजे आपला वीक पॉईंट आहे की आपण लगेच परचेस करतो. पण कलेक्शन जास्ती झालं की मग आपला हा निगेटिव्ह पॉईंट होतो की आपल्याला नवीन परत खरेदी नाही करता येत. कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुमच्याबरोबर पण असंच होतं का? शेवटी म्हणते, प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.